बंदुकीच्या धाकावर बारमधून दरोडा टाकून पैसे उकळणाऱ्या कुख्यात गुन्हेगार अजित सातपुते आणि त्याच्या साथीदारांना नागपूरच्या MIDC पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांच्या पथकाने छापा टाकत टोळीला पकडले। लूटपाट करणाऱ्या या टोळीवर यापूर्वीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। सध्या सातपुते हा कारागृहात परोलवर सुटला आहे। मुख्यमंत्र्यांचं गाव नागपुरात पुन्हा एकदा सराईत गुंडांनी डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला आहे। 13 मार्चच्या रात्री एका टोळीने संगम रोडवरील लेजंड रेस्टॉरंट अँड बार मध्ये लूटपाट केली। टोळीने बार मॅनेजरला पिस्तूल दाखवून धमकावले। फोनवरून बार मालकाला खंडणी मागितली। त्यानंतर टोळक्याने बारच्या काउंटरमधून 20,000ची रोकड आणि परदेशी दारूच्या अनेक बाटल्या लुटल्या। बारमधील CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली। MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला। त्यानंतर 2 वेगवेगळ्या पथकांनी वानाडोंगरी येथील वैभवनगरातील एका घरात छापा टाकला आणि टोळीला पकडले। यात अजित सातपुते, प्रीतम बोरकुटे, हर्षल उपरकर, बादल गिरसावले यांचा समावेश आहे। टोळीतील राकेश पटले आणि अखिलेश पांडे यांनाही पकडण्यात आले। छाप्यात पोलिसांनी पिस्तूलही जप्त केले। या लूटपाटीतील अजित सातपुते हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या विरोधात अनेक गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत। अजित कारागृहात होता। त्याला जन्मपेठीची शिक्षा झाली आहे। पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार होता।